नमस्कार, मी संतोष सौननकर या यमुनानगर परिसरात राहतो आणि सुलभाताईंचं या ठिकाणी ज्या 2026 निवडणुकीमध्ये सुलभाताई उबाळे या शिवसेनेच्या चिन्हावर इथं उभ्या आहेत। सुलभाताईंना मी साधारणपणे 1997 पासून ओळखतो, ज्या वेळेस त्या पहिल्यांदा नगरसेविका झाला आणि त्यांची माझी ओळख माझ्या बहिणी स्वाती मुजुमदार यांच्यामुळे झाली। या ठिकाणी त्या महिलांसाठी जे काम जे करत होत्या त्या अनुषंगाने बहिणीबरोबर मला त्याच्याबरोबर काम करत असताना अनेकदा मी त्यांना जवळून पाहिलेलं आहे की नारी सक्षमीकरणासाठी अनेक पावलं त्यांनी उचलली। एक महिलांचा बचत गट, स्वाभिनी महिला संघ याच्या माध्यमातून बऱ्याच महिलांना काम दिलं। त्याच्यानंतर या परिसरामध्ये या यमुनानगरचा जो काही विकास झालेला आहे तो पालिकेच्या माध्यमातून करून घेण्यात त्यांचा खूप मोठा हातखंडा आहे। चांगले रस्ते, इथली विजेची व्यवस्था, विजेची जी भूमितीकरण केलेलं आहे इथं अंडरग्राउंड, हे सगळं त्यांच्या कालावधीत झालेलं आहे। एक चांगला स्विमिंग पूल, बॅडमिंटन हॉल हा त्यांच्या वेळेस झालेला होता, परंतु आता गेल्या आपण जर बघत असेल 8-9 वर्षात तर त्यांनी जे काही केलेलं होतं त्याच्या व्यतिरिक्त या प्राधिकरणात दुसरं काही झालेलं नाहीये। नवीन जे 24 तास सुलभाताईंनी इथं पाणी आणलेलं होतं, 89 नगरसेवक राष्ट्रवादीचे असताना पहिला शिवसेनेचा प्रभाग असा होता की ज्याच्यामध्ये 24 तास पाणी होतं। या लोकांनी ते देखील घालवलंय, ज्यांची सत्ता होती चौघांची मिळून इथं भाजपची, त्यांनी हे इथलं घालवलेलं आहे। माझं सर्व यमुनानगर वासियांना एक आवाहन आहे की कुठलंही पक्ष वगैरे न बघता व्यक्ती बघा, जो व्यक्ती आपल्या यमुनानगरचा विकास करू शकतो, आपल्याला चांगल्या गोष्टी देऊ शकतो। म्हणून यासाठीच तुम्ही सुलभाताईंना आणि त्यांच्या पॅनलला संपूर्णपणे मदत करून भरघोस मतदानाचा आशीर्वाद देऊन येत्या 15 तारखेला धनुष्याचं चिन्ह समोर बटन दाबून त्यांना निवडून द्यावं हीच विनंती।